नमस्कार, निर्मल किचन्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मला माझ्या नातवाने पुण्यावरून एक ऑफर केली। माझा मुलगा पुण्यावरून आलेला होता। त्याने सांगितलं की मा मला नान कलिया पाठव। तर आमची निर्मल फॅमिलीची ही अत्यंत आवडीची गोष्ट आहे। माझ्या मुलांना, माझ्या नातवांना आणि आमच्या सर्व परिवाराला ही डिश खूप जास्त आवडते आणि हॉटेलमध्ये मिळते, परंतु घरची चव ही हॉटेलपेक्षा थोडी वेगळी आहे। तर आज ती कशी बनवायची मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी मी आज हे बघा 1 किलो मटण आणलेलं आहे आणि हे बघा छान असं चरबीदार मटण आणायचं। हे बघा 1 किलो आणून मी ह्याला 2-3 शिट्ट्या मारलेल्या आहेत। त्यासाठी मी थोडंसं यामध्ये फक्त कांदा आणि मीठ टाकलेलं आहे। हळद घालायची नाही यामध्ये आणि टोमॅटो देखील टाकायचा नाही। त्यानंतर एक पातेलं रेडी ठेवलेलं आहे। त्यासाठी लागणाऱ्या साहित्य पुदिना, कोथिंबीर, कांदा, आलं लसूण, त्याचप्रमाणे दालचिनी, हिरवी विलायची, मिरे, शाही जिरा, गोडंबी, काजू, खसखस, लाल तिखट, खोबरे, तमालपत्र आणि धने पावडर आणि हे आले लसणाची पेस्ट, त्याचप्रमाणे दही। आता हे ड्राय असल्यामुळे ह्याला काय केलं मी थोडं भिजत घातलं। काजू आणि गोडंबी आणि खसखस हे तिन्ही पण मी इथे भिजत घातलेलं आहे। आता मी त्याची जी पेस्ट बनवणार आहे यामध्ये मी सर्व मसाले हे ड्राय करून घेतलेले आहेत। कमी क्वांटिटी मध्ये असल्यामुळे हे पटकन ड्राय होत नाही मिक्सर मधून। त्यासाठी मी थोडंसं यामध्ये मीठ घालून हे चांगले पावडर ह्याची करून घेतलेली आहे। आता मी तुम्हाला सांगते यामध्ये कसं कसं ऍड करायचं ते। यामध्ये आपण हे सर्व मटण टाकून घेऊया। बघा यामध्ये आपण हे सर्व मटण टाकून घेऊया। तुम्हाला पण खूप आवडेल ही रेसिपी। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये तिखट वापरू शकता आणि हेल्दी अशी ही रेसिपी आहे। याच्यामध्ये गरम मसाल्याचा फक्त स्मेल असतो आणि काजू, गोडंबी आणि खोबरं आणि खसखस ह्याचा जास्त प्रमाणामध्ये आपण वापर केलेला असतो। आता यामध्ये हे जे मी सगळी पावडर केलेली आहे ती आपण यात मिक्स करूया आधी। ह्याच्यात लिंबू घालायची गरज नाही कारण आपण यामध्ये दही टाकणार आहोत। हे छान असं मिक्स करून घ्यायचं ह्याला। ही पावडर कसली आहे सांगताल का एक वेळेस? ही पावडर आहे हिरवी विलायची, ओके, मिरे, लवंग, शाही जिरा आणि दालचिनी। ओके, याला मिठामध्ये घालून ग्राइंड करायचं। मीठ घालून आपण हे छान ह्याच्यामध्ये आता मिक्स करायला ठेवूया। आपण एक 15 मिनिट आपण ही यामध्ये ठेवूया। ह्याच्यामध्ये आपण मिठामध्ये यासाठी टाकायचं कारण की क्वांटिटी कमी असते तर ग्राइंड होत नाही म्हणून। जर आता 2-3 परिवार असेल तर पटकन ते आणि पावडर जर करून ठेवली तर त्याचा स्मेल जाण्याचा जास्त चान्स असतात, म्हणून आपण ताजं पटकन करून आणि त्यामध्ये आपण ऍड करतो। ओके, 15 मिनिटं आलं लसणाची यामध्ये आपण पेस्ट टाकून घेऊया। हे बघा ती पण आपण छान मिक्स करून घेऊ। बघा याला फोडणी कुठलीच घालायची नाहीये। हे सर्व बघा तुम्ही म्हणाल ह्याला कसलीच फोडणी घातली नाही, तर हे बघा याला कुठलीच फोडणी घातलेली नाहीये। पुन्हा हे आपण 15 मिनिटं ठेवून देऊया। ह्याला ग्राइंड करून घेऊ। हे बघा
ह्याला आपण ग्राइंड करून घेऊया. जेणेकरून बघा खूप खूप हेल्दी, फार हेल्दी आहे. गरम मसाल्याचा जास्त वापर न केल्यामुळे बघा काजू, खोबरं आणि काजू, खोबरं, गोडंबी, खसखस काय काय ग्राइंड करून घेतलेलं आहे आपण? जे भिजत ठेवलं होतं ते आहे ना हे? काजू, खोबरं, काजू, खोबरं, गोडंबी आणि खसखस. किती वेळ भिजत ठेवायचं मग त्याला? खोबरं भिजेपर्यंत आणि थोडंसं म्हणजे लवकर पेस्ट बनवावी म्हणून आपण. दाखवा पेस्ट कशी करायची. हे बघा, ही पेस्ट तयार झालेली आहे. थोडी थिक पाहिजे का मध्ये? नाही, असं काही नाही. आपण ह्याचं मध्ये पाणी टाकून आपण त्यामध्ये सोडणार आहे. आता हे आपण तयार करायला ठेवू. एकीकडे आपण आता आपल्याला फोडणी घातलेली नाही, यामध्ये आपल्याला तेल गरम करायला टाकायचं. आपण इकडे तेल टाकतोय. थोडंसं तापून घ्यायचं हे, थोडंसं म्हणजे गरम करून घ्यायचं हे तेल. त्यानंतर थोडं गार होऊ द्यायचं आणि इकडे गरम करायला ठेवायचं. बरोबर, हे गरम करायला ठेवले. ह्याला उकळी आली की याच्यामध्ये आपल्याला हे सर्व सोडायचं आहे. जे आपण ग्राइंड करून घेतलं होतं, करून घेतलेलं आहे आपण, ते सगळं यामध्ये सोडतो. तुम्हाला किती क्वांटिटी पाहिजे, किती करी पाहिजे त्यानुसार तुम्ही यामध्ये. थोडं ही पातळच असते कारण याच्यासोबत यासोबत आपण नान खातो, त्यामुळे हे थोडी पातळच लागते. बघा, यामध्ये आपण धने पावडर टाकणार आहोत. हे बघा, किती चम्मच टाकायचे मग? ते मी नंतर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तुम्हाला याची डिटेल रेसिपी, डिटेल माहिती क्वांटिटीबद्दल. येस, सध्या मी तुम्हाला बेसिक बेसिक माहिती देते. 1.5 चमचा प्रमाणात मी तुम्हाला नंतर सांगेन. हे आता पांढरं दिसतं तुम्हाला. आता बघा थोड्या वेळानंतर याचा कलर कसा होतो.
हा पुदिना माझ्या कुंडीमध्ये मी छान स्टँडवर शो पीस म्हणून ठेवलेला आहे. माझ्या मिस्टरांनी असा बघा हा तोडून आणलाय. हे बघा, दिसतोय तुम्हाला? घरात आहे ना, घरातला पुदिना, घरामधला पुदिना, होम ग्रोन. आणि ही मिरची, ही देखील माझ्या घरची आहे. ही मिरची पण टाकायची आहे त्यामध्ये देठासह. हे बघा, त्याच्यासोबत टाकायचं, त्याला कापायची नाहीये, ही अशीच टाकायची. हे बघा, स्वच्छ धुवून घेतली आहे मी आणि ही यामध्ये सोडून द्यायची, फक्त स्मेल यावं. हे बघा, त्याच्यावरून टाकायला आपण कोथिंबीरीची तयारी इकडे करून घेऊ. माझ्या बहिणीने मुंबईवाल्याने मला ही फिश कापायसाठी खास कैची दिलेली आहे, परंतु मला या कैचीशिवाय आता काहीच होत नाही. इकडे आपण हे जे तेल गरम करून ठेवलं होतं ना, ते बघा, हे जे तेल गरम करून ठेवलं होतं ना, ते आता थंड झालेलं आहे. त्यामध्ये आपल्याला हे टाकायचंय. हे काय? ही मिरची. आता बघा, यामध्ये मी दही टाकते. हे घरी बनवलेलं दही आहे मी. त्याचप्रमाणे यामध्ये मी हा तेजपान टाकते आणि त्याला मिक्स करून घ्यायचं. आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचंय. मीठ वगैरे कसं आहे ते बघायचं. जास्त मटण गाळ करून घ्यायचं नाही, नाहीतर काय होतं ते वाढताना मग बरोबर तिखट हे सर्वांनाच लागतं. नॉनव्हेज म्हटल्यानंतर आमच्याकडे तिखट भरपूर पाहिजे. बघा, आता मी हे तेल गरम करून ठेवलं होतं, थोडंसं कोमट आहे, त्यामध्ये हे सोडलेलं आहे मी. आता याच्यावर लाल तरी आल्याशिवाय या दान कलियाची मजा नाही. आणि लेकरांना तरी खूप आवडतं. आणि लेकरांना कधीतरी असतो हा प्रकार, एखाद्या वेळेला जर वाटलं तर. नाहीतर मग मी तुम्हाला ही बिर्याणी कशी बनवते ते देखील दाखवेन. वर्ल्ड्स बेस्ट बिर्याणी. हे बघा, उकळी आलेली आहे आता आणि हे छान आता तमावर मस्त शांत रीतीने. गॅस फुल ठेवायचा का? गॅस सध्या मी फुल ठेवलेला आहे. याला उकळी येऊपर्यंत. एकदा उकळी आली, ते मिक्स मसाले पूर्ण झाले की मग ती आपण त्यावर टाकणार. कोथिंबीर अगोदरच टाकायची. कोथिंबीर मग त्यामध्ये आता तेलाचं तवंग आल्याने थोडीशी आधी टाकायची, थोडीशी नंतर पण टाकायची. याच्यामध्ये स्मेल उतरेल ना आता. ओके. छान. याचा आता गॅस बारीक करून घ्यायचा आणि मग आता ह्याच्यावरही आपण तयार केलेलं सोडून द्यायचं.
करी कशी झाली बघ. परफेक्ट. हे बघा कशी झाली. वाढताना मग अशी वाढायला लागते. आपण आता पुदिना कट करून टाकायचं पुदिना ना. आलं लसूण, पुदिना, कोथिंबीर, गरम मसाला याचा खूप छान याच्यामध्ये स्वाद उतरतो. तुम्ही करून बघा, तुम्हाला आवडेल ही रेसिपी. हे बघ दिसतंय, दिसतं. परफेक्ट. छान कलर आलाय का. आता स्मेल तर एकदम ऑसम येतोय. चव बघूया आपण. दादा पण चव नाही तू ट्राय. सुपर. खूप सुंदर, एकदम ऑसम. परफेक्ट बनलेली आहे. यात मंडळी जेवायला आग्रहाचं आमंत्रण आहे तुम्हाला. आणि तुम्हाला जर का पाहिजे असेल याला क्लोज करून नाही ठेवायचं, क्लोज करून ठेवायचं. आणि तुम्हाला जर का ही डिश हवी असेल तर झोमॅटोवर देखील आमची ही लिंक आहे आणि तुम्ही मागू शकता. नाही का टाइम आहे का पण आपल्याकडे तेवढा. रिटायरमेंट नंतर टाइमच काय नाही आपल्याकडे. मी गंमत केली तुमची. झालं आता. हे तुम्ही जेवढं दमावर ठेवा तेवढं त्याला छान स्वाद येत राहील आणि तुमचे लेकरं पळत येतील. अरे काय बनवलं त्या, नान करी बनवली. माझा नक्ष दादा बाहेरून पळत येतो, मा काय बनवलं, मा काय बनवलं ते मला. एकच नंबर, एकच नंबर. गुलाबजामुन ही पण त्याचीच फरमाईश होती. हे बघ प्युअर तुपातले ना. हा. आता याला किती वेळ ठेवायचं. आता हे ना 10 मिनिटं ठेवलं की झालं. आता ते झालं तेच, कारण सगळं पेस्ट असल्यामुळे ते होऊन गेलेलं. 10-15 मिनिटं असं बारीक याच्यावर ठेवून द्यायचं. ओके. तो मसाला त्यामध्ये जेवढा भिनेल तेवढं ते टेस्टी होईल. ओके. हे सर्व तुमचं झालं. कलिया तयार होण्याचं प्रोसेस ही कम्प्लीट झाली. पण त्याला मटण कुठल्या प्रकारचं लागतं, हा हे खूप इम्पॉर्टंट. हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याला प्युअर नान, हे प्युअर रानचं मटण आणि व्हाईट मटण पाहिजे. ओके. एकदम व्हाईट. त्याला चापचं मटण नाही चालत. त्याला चापचं मटण चालत नाही, फक्त रानचं मटण चालतं. आणि पतली चपटी अशी पीसेस पाहिजे, पतले चपटे पीसेस. ओके. त्याची टेस्ट चांगली लागते आणि खायला पण बरं वाटतं. परफेक्ट. थँक्यू व्हेरी मच डॅडी. तुम्ही असं का बरं लावलं डोक्याला, उन्हामुळे. हा, हे उन्हामुळे मी लावलं. ऊन भयंकर आहे बाहेर, त्याच्यामुळे. बरं, थँक्यू. दिस इज नक्श निवांस पुष्पा. नक्श निवान अनवीर की हमारे घर की पुष्पा है. ये हमारे घर का मैक्स है. मैक्स नक्श निवांनी हट्टानी डॅडीकडनं चर्चमधनं तिला आणलं
आम्हाला एक पुष्पा पाहिजे. फ्रॉम दॅट डे डॅडीला याला फोर्सफुली घरात ठेवावं लागत. बट वी ऑल लव्ह हर. पुष्पा. नाव बॅक टू किचन. ते ठेव ना प्लेट त्याच्यात. हे वाटी याच्यात ठेव ना. नाही फक्त वाटी ठेवली पण चालेल. ते केळीचे पान पण आमच्या झाडाचे. आणि दिस इज नान. वरनं असे आणि खाली असे. सो खाली जळालेली नाही पाहिजे ना मग. या पद्धतीने जेवण वाढलेलं आहे. या पद्धतीने मॉम ऑलवेज गिव्ह अस डिलिशियस फूड. थँक्यू मॉम. वेलकम. गॉड ब्लेस यू. ओके चलो बाय बाय.